नमस्कार, मी वैदेही मावलस सफायर मीडियातर्फे तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आम्ही आलो आहोत दादर इथे। आपल्या सोबत आहेत शिवसेना युबीटीच्या उमेदवार विशाखा राऊत। चला तर मग विशाखा ताई सोबत आपण संवाद साधूया। ताई नमस्कार। नमस्कार। तुमचा राजनैतिक पार्श्वभूमी ही फारच रचलेली आहे, तर त्या संदर्भात तुमचे अनुभव आणि येणाऱ्या निवडणुकीत त्याचा कसा फायदा होईल या संदर्भात तुम्ही काही सांगाल? बघा, ही माझी चौथी टर्म ॲज अ नगरसेविका म्हणून आहे। मी आमदार देखील एक टर्म राहिलेली आहे, त्यामुळे मला ॲडमिनिस्ट्रेशनचा आणि काम करायचा अनुभव आहे आणि माझं नेहमीच ॲडमिनिस्ट्रेशन बरोबर चांगलं रिलेशन राहिलेलं आहे आणि त्याचा मला बऱ्यापैकी फायदा झालेला आहे। एखादं काम घेऊन जर आपण त्यांच्याकडनं गेलो तर ते रेडीली ते काम करतात, कारण त्यांचं आणि आपलं नातं म्हणजे सलोख्याचं आहे आणि त्यांनी अनेक कामं मी आता 3 वर्ष तर आम्ही नगरसेवक नव्हतो, परंतु महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर आमचं चांगलं नातं असल्यामुळे बरीचशी मदत आम्हाला झाली। म्हणजे अगदी वॉर्ड ऑफिस पर्यंत ते हेड ऑफिस पर्यंत आम्हाला चांगलं सहकार्य झालं। तर ह्या सहकार्याला पुढे नेण्यासाठी तुम्हाला तुमची कार्यकाल अजून वाढवावा लागेलच आणि येणाऱ्या निवडणुकीत तर तुम्हाला तुमच्या प्रभागात असे प्रामुख्याने काय समस्या आढळून येतात आणि त्याचं नियोजन तुम्ही कसं कराल? बघा, आमच्या शिवाजी पार्क मधली मुख्य समस्या आहे तिकडची जी धूळ उडते ना, ती सगळ्या आजूबाजूच्या घरामध्ये जाऊन लोकांच्या घरात जाते आणि ती प्रामुख्याने मोठी समस्या आहे। शिवाजी पार्क मध्ये सगळ्या उत्तुंग बिल्डिंग आहेत, फायनान्शियली सगळे वेल ऑफ आहेत, सगळे गोष्टी आहेत त्यांच्याकडे, परंतु ही एक धूळ आहे त्यांच्या घरामध्ये उडते आणि सगळ्या फर्निचरवर पडते आणि त्यामुळे त्यांना बरेच काळ त्यांना दारं खिडक्या बंद ठेवायला लागतात। आता धूळ उडते ही एक नॅचरल प्रोसेस आहे, म्हणजे माती आहे, वारा येतो आणि ती धूळ उडते। आता ह्याच्यावर अनेक वेळा मागच्या 5 वर्षात सुद्धा आम्ही अनेक उपाय योजना करायचा प्रयत्न केला। आता धूळ उडणं हे थांबवू आपण कसं शकतो, तर ही धूळ उडते तर तिला जर म्हणजे ओलं केली तर ती भिजणार नाही आणि ती उडणार नाही, भिजल्यामुळे ती उडणार नाही आणि दिवसातनं 2दा जेव्हा वारा असतो त्यावेळेला 2दा ती ओली करायला लागेल। त्याच्याकरता डीएमसी आता डीएमसी आहेत तेव्हा ते वॉर्ड ऑफिसर होते किरण दिघावकर, त्यांनी आता पाणी एवढं टँकरनी आणणं म्हणजे परत एक मोठी समस्या आहे। त्यामुळे ज्या काही नॅचरल सोर्सेस आहेत शिवाजी पार्क मध्ये पाण्याच्या जे स्रोत आहेत त्याच्यातनं पाणी काढायचं, त्यांनी पूर्ण शिवाजी पार्कला पाईपलाईन टाकलेली आणि त्याच्यामधनं स्प्रिंकलर्स टाकून ही ओली करायची माती आणि ग्रेवल बिवल सुद्धा त्यावेळेला त्यांनी टाकलं होतं, पण त्यांची बदली झाली त्यावेळेला ते प्रोसेस पूर्ण तसंच राहिलं। आता परत निवडून आल्यानंतर माझं पहिलं कुठचं काम असेल तर ते शिवाजी पार्कच्या धुळीवर आपण काय करायचं, याचं कसं निराकरण करायचं हा माझा पहिला एजेंडा असेल। आणि मी नगरसेविका असताना आम्ही डोर टू डोर कचऱ्याचं कलेक्शन काही एरियामध्ये चालू केलं होतं, ते आम्हाला अख्ख्या वॉर्डमध्ये इम्प्लिमेंट करायचं। तर पिकअप द गार्बेज ॲट सोर्स, म्हणजे जिकडे डबे आहेत ते पण एलिमिनेट करायचे, म्हणजे लोकांना जाऊन तिकडे कचरे टाकतात, मग ते काय वेळोवेळी महानगरपालिका वेळेत उचलत नाही आणि मग ते ओव्हरफ्लो होतात, त्याची दुर्गंधी येते। त्यामुळे इफ यू हॅव टू निप दिस ॲट द बड, तुम्हाला कचरा डोर टू डोर कलेक्शन करायला लागेल। त्याच्याकरता आम्ही 2 एरियामध्ये प्रायोगिक तत्वावर हे केलं होतं, ते यशस्वी पण झालं, परंतु जशी सत्ता गेली, म्हणजे जसं महानगरपालिकेतनं नगरसेवक पदावरनं आम्ही उतरलो त्यानंतर त्यांनी परत ती योजना बंद केली। मला ती परत योजना रिवाईव्ह करायची आहे, त्याकरता आम्ही डबे सुद्धा सोसायटीमध्ये वाटले होते। मला आता ती योजना परत रिवाईव्ह करायची आहे आणि लोकांचा कचरा ॲट सोर्स उचलायचा। महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी तुमचे काही उपक्रम असतील त्याबद्दल सांगाल? बघा, मला नेहमी असं वाटत आलंय की महिला किती श्रीमंत तिचा नवरा असला तरी ती फायनान्शियली इंडिपेंडेंट असावी।
ओके, निदान तिला असं मनातनं वाटलं की मला स्वतःला, माझ्या मुलांना किंवा मला 2 पैसे खर्च करायचे असले, नवरा देत असला तरी स्वतः आपण फायनान्शियली इंडिपेंडेंट असलो तर ते अधिक सुलभ होतं. आणि याच्याकरता आम्ही महिला बचत गट स्थापन केले आणि महिला बाल उद्योग, बाल कल्याण जो आमचा एक बीएमसी मध्ये एक जी डिपार्टमेंट आहे त्याच्याकडनं मी मागच्या टर्मला बरेच महिलांना स्टँडअप मशीन दिलं, सुईंग मशीन दिलं, मग त्यांच्या मुलांना आम्ही लॅपटॉप दिले. ओके, असे बरेच उपक्रम आम्ही महिलांकरता राबवले आणि पुढेही राबवू. आमच्याकडे अनेक योजना आहेत महिलांकरता. आम्ही आमच्या विभागात नाही, पण मी महिला बचत गट, शिवसेना महिला बचत गटाची आमची हे आहे असोसिएशन किंवा प्रतिष्ठान आहे, त्याच्यातर्फे आमच्याकडे जवळजवळ 5 ते 5,500 महिला बचत गट नोंदलेले आहेत. आणि या महिला बचत गटांना नुसतं लोणची पापड देऊन उपयोग नाही, त्याच्या पलीकडे आपण जायला पाहिजे. महिला म्हटलं की फक्त लोणचं पापड एवढंच येतं, त्याच्या पलीकडे जायला पाहिजे. आम्ही मध्यंतरी गुलाबी रिक्षा किंवा भगव्या रिक्षा आम्ही महिलांना दिल्या. हे प्रामुख्याने आम्ही सबब मध्ये केलं, कारण सिटीमध्ये रिक्षा काही अलाउड नाहीये. आणि तिकडच्या महिलांना आम्ही ट्रेनिंग दिलं, त्यांना कसं रिक्षा म्हणजे चालवायचं ट्रेनिंग दिलं. परत आम्ही त्यांना फायनान्स मिळवून दिला आणि तो कसा रिपे करायचा याचं देखील आम्ही मार्गदर्शन त्यांना केलं. आम्ही वर्कशॉप्स घेतले आणि महिलांना हे शिकवलं. तसंच आम्ही आमच्या बचत गटाच्या अंतर्गत आम्ही ब्युटिशियनचे कोर्सेस, अगदी ऍडव्हान्स कोर्स, असं काही जुजवी कोर्स नाही आयब्रोज अपर लिपचा, आम्ही ऍडव्हान्स कोर्सेस महिलांना शिकवले. त्याच्यातनं महिलांनी आपले व्यवसाय चालू केले किंवा काही महिला चांगल्या ब्युटी पार्लर मध्ये लागल्या देखील. काही जण फ्रीलान्सिंग करतायत. नंतर आम्ही नर्सिंगचा कोर्स देखील महिलांना शिकवला. आणि या नर्सिंगला खरं तर आमच्याकडे 10वी-12वीच्या मुली येतात, ग्रॅज्युएट मुली ऍडव्हान्स नर्सिंगला जातात. पण आमच्याकडे ज्या मुली येतात त्या मुली आणि मुलं ते बॉय आणि सिस्टरचं काम करू शकतात एवढी आम्ही त्यांना ट्रेनिंग दिली. म्हणजे इंजेक्शन, सलाईन आणि इतर आम्ही त्यांना ट्रेनिंग दिली. आणि बऱ्यापैकी आता महिला त्या जॉब करतात. महिलांच्या सक्षमीकरणासोबतच एक प्रभागही सक्षम व्हायला हवा ही सदिच्छा तुम्हाला देते. आणि शेवटचा प्रश्न विचारते असा की तुमचं आव्हान काय असेल जनतेला या उमेदवारीसाठी? बघा, माझं जनतेला असं आव्हान आहे की ही जी निवडणूक आहे, जिथे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, ते कशाकरता एकत्र आले आहेत की ते मुंबईचं मराठी पण टिकवायचं असेल, टिकवण्याकरता ते दोघ जण एकत्र आलेत. नाहीतर उद्धवजी जसे म्हणाले 2 गुजराती मुंबई गिळंकृत करायला आलेत. त्याच्यापासून जर मराठी माणसाला वाचवायचं असेल तर त्यांनी यावेळेला फार विचार करून मतदान करायला पाहिजे. आणि ठाकरे बंधू जे मराठीचा मुद्दा नेहमी ऐरणीवर आणतात त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, असं माझं लोकांना विनंती आहे. कारण 2च उदाहरणं देते की एखादा माणूस आजारी पडला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायची वेळ आली तर पहिलं कोण येतं तर शिवसेनेची ॲम्ब्युलन्स येते. पहिली शिवसेनेची ॲम्ब्युलन्स येते. आणि म्हणजे हे एक छोटं उदाहरण झालं की शिवसेना अनेक कामं करते, पण त्यातलं एक महत्वाचं काम म्हणजे ॲम्ब्युलन्सची सेवा. मग त्या व्यक्तीला परवडत असेल तर किंवा परवडत नसेल तरी आम्ही बघत नाही की त्याला परवडतं की नाही, आम्ही त्याला पहिल्यांदी सेवा देतो. बऱ्याच शाखांमध्ये हे ॲम्ब्युलन्सेस आहेत आणि ॲम्ब्युलन्सचं खरं जाळं जर कोणी विणलं असेल तर ते शिवसेनेने विणलंय. आणि हे एक मी उदाहरण देते का हवी आहे शिवसेना. तुम्ही बघितलंय का कुठच्या इतर पक्षाच्या ॲम्ब्युलन्सेस तुम्ही रस्त्यावर? आता एखाद दुसऱ्या पक्षाने काढले असेल, पण खरं जाळं जर कोणाचं असेल तर ते शिवसेनेचं.